सांगलीहून कोल्हापूर अंबाबाई मंदिरापर्यंतचा हा राईड खूप खास होता आणि शेवटी जे दर्शन मिळालं ना मित्रांनो, ते खरंच मनाला शांती देणारं होतं. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय भोसले आणि आपल्या चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हलर एजे. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज मी निघालो आहे सांगलीहून कोल्हापूरकडे महालक्ष्मी टेम्पलच्या दर्शनासाठी. तर ही आहे आपली स्कोडा फॅबिया आणि ही आहे आपली रॉयल एनफील्ड थंडरबर्ड 350. मी आज राईड करणार आहे रॉयल एनफील्डवरती, कारण याच्यावरती राईड करण्याची मजा खूपच वेगळी आहे. अजून एक गोष्ट मित्रांनो, माझी जी ट्रॅव्हलिंग टीम आहे त्यांना अजिबात कानोसा खबर नाही आहे की मी सांगलीहून कोल्हापूरला चाललेलो आहे आपल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी. कारण प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात बिझी आहे, त्यांची कामं चाललेली आहेत आणि त्यांना मी डिस्टर्ब करू इच्छित नाही आहे. कारण मी अचानक प्लॅन केलेला आहे आणि त्यांना मी अचानक असं बोलू शकत नाही आहे. त्याच्यामुळं मी चाललेलो आहे. हालाकी ते मला 100% बोलणार की आम्हाला का घेऊन गेला नाहीत म्हणून, फोन का केला नाही वगैरे वगैरे. तर आता बघूयात, त्यांना फेस तर करावं लागेल. ते माझा जेव्हा व्हिडिओ बघतील तेव्हा मला ओरडतील. सो सांगूया आता काहीतरी. तर चला, ही आहे आपली थंडरबर्ड 350. आणि सकाळ सकाळ काय असते मित्रांनो, एक टिप देतो तुम्हाला गाडीबद्दलची, कारण आपला जो चॅनल आहे तो गाडीवरतीच डिपेंड आहे. तर ही आपली थंडरबर्ड 350 आहे. तर रॉयल एनफील्डची इंजिन कसे असतात, मोठे असतात. तर त्यांना सकाळ सकाळ डायरेक्ट स्टार्टर मारायचा नसतोय, कारण जे ऑइल असते सगळं ते खाली सेटल झालेलं असते. तर आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे, गाडीचं स्विच चालू करायचा आणि किल स्विच ऑफ करून ठेवायचं, कारण गाडी आपल्याला लगेच चालू नाही करायची आहे. स्टार्टर पण सुरुवातीला मारायचं नाही आहे. तर आपल्याला काय करायचं, फॉल किक्स मारायचे. किक्स फॉल मारल्यानंतर काय होते की खाली सेटल झालेलं जे इंजिन ऑइल असते ते पिस्टनपर्यंत पोचतं आहे. पिस्टनपर्यंत 3-4 किका तुम्ही मारल्या की पिस्टनपर्यंत ऑइल पोचते. ऑइल पोचलं की आपण काय करायचं, किल स्विच ऑफ करून गाडीला स्टार्टर मारायचं आहे. आता आपली गाडी आहे जुनी. आता जे कोल्ड स्टार्ट म्हणून इंजिन आलेत, जे गाडी सुरू झाल्यानंतर एक 1500-2000 RPMपर्यंत RPM जाऊन थांबतं एक 15 ते 30 सेकंदासाठी. तर ते आपण जुन्या गाड्यांमध्ये पण करू शकतो. याने काय होतं, गाडीची लाईफ वाढते. तर मी आपल्या गाडीमध्ये काय करत असतोय, सकाळच्या फॉल किक मारत असतोय. पिस्टनपर्यंत इंजिन ऑइल गेलं की आपलं काय करायचं, थोडं स्टार्टर मारायचा, म्हणजे किक मारायची आणि गाडी थोडा वेळ चालू ठेवायची थोड्याशा RPMवरती, 1500 ते 2000 RPMवरती. तुमच्या गाडीमध्ये RPM दिसत नसलं तरी पण तुम्ही तसं काय करू शकताय. आणि जास्त गाडीला रेव नाही करायचं. सकाळ सकाळ गाडीला रेव केलं की पिस्टनला त्रास होतो आहे. तुम्ही जर ह्या ट्रिक वापरलं तर तुमची गाडी दिवसेंदिवस चांगलीच चालणार आहे. गाडीला फक्त रेग्युलर मेंटेनन्स ठेवायचा, ऑइल चेंज ठेवायचं. गाडीला काहीही होत नाही, कारण मशीन बनलेलीच असते फिरण्यासाठी आणि चालण्यासाठी. तुम्ही तिला जर नीट ठेवलं तर ती तुम्हाला कधीच त्रास देणार नाही आहे. तर अशा प्रकारे आपला कोल्ड स्टार्ट झालेला आहे. तर आपण आता आपल्या राईडला स्टार्ट करत आहोत. गाडी थराची बाहेर घेतो. अरे यार, माझं हेल्मेट खाली पडलं यार, जाता जाताच असं काय झालं. आता मी हेल्मेट उचलतो आणि परत गाडीला आपल्या बसतो आणि पुढे जाऊयात. आता सकाळची वेळ, थंड हवा आणि माझी रॉयल एनफील्ड थंडरबर्ड 350. राईड एकदम परफेक्ट सुरू झाली. सांगली ते कोल्हापूर हा रस्ता साधारण 1 तासाचा आहे. रोड कंडिशन पण चांगली आहे, त्यामुळे राईड करायला स्मूथ वाटते. रस्त्यावरचा व्ह्यू पण खूप छान होता. ग्रीन फील्ड्स, ओपन रोड्स, फुल पीसफुल वाईब. आणि काही वेळातच मी कोल्हापूरला पोचलो. आणि पोचल्या मी काय केलं, एका दादांना विचारलं की बाबा मेन गेट कुठे. हा माझा पहिलाच अनुभव होता कोल्हापूरला जाण्याचा आणि त्या टेम्पलमध्ये जाण्याचा. तर दादा मला बोललं की 2 व्हीलर जर तुमच्याकडे असेल तर बॅक साईडून एक गेट आहे, तिकडून जावा. जर 4 व्हीलर असेल तर इथं लावायला लागते. तर मी काय केलं, मग डायरेक्ट बॅक साईडला गेलो. बॅक साईडला गेल्यानंतर मला सांगितलं त्यांनी या जागेवरती पार्किंग आहे 2 व्हीलरचं. मग पार्किंगमध्ये मी पोचलो. बघतोय तर चार्जेस होते तिथं. चार्जेस मी काकांना म्हटलं किती रुपये आहेत. काका बोलले फक्त आणि फक्त 5 रुपये चार्जेस आहेत. मग मी आपले त्यांना 5 रुपये दिले आणि त्यांनी मला एक पावती दिली, 5 रुपयाची पार्किंग पावती. ते बोलले की 1 तासाला 5 रुपये चार्जेस आहेत. खूपच कमी रेट ठेवलेला आहे. खूप छान मला वाटलं तिथं गेल्यानंतर, कारण कोल्हापूरकर पहिल्यापासूनच मोठ्या मनाचे, ते मी आधीपासून अनुभवत आलेलो आहे. खूप असं मोठं मार्केट होतं तिथं कोल्हापूर मंदिराच्या बाजूला कोल्हापूरमध्ये. आणि बरंच काही विकायला होतं तिथं, सगळं लेडीज वेअर्स वगैरे, शूज, चप्पल आणि बऱ्याच काही गोष्टी अजून वेगवेगळ्या तिथं विकायला होत्या. खूप मस्त वाटलं अशी राईड करून. आणि बॅक साईडून एंट्री करताना तिथं पोलिस थांबलेली होती. त्यांनी काय सांगितलं मला, तुम्ही सॅग आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, सॅग तुम्हाला बाहेरच ठेवायला लागेल. मग आता काय करायचं म्हणून मी आपल्या एका शॉपमध्ये गेलो. त्यांच्याकडून देवीसाठी एक नारळ घेतला. त्यांना दादांना सांगितलं की माझी सॅग ठेवून घ्या. मग मी आत आपल्याला एंट्री भेटली. आता आतमध्ये 2 ऑप्शन होते. डायरेक्ट दर्शन आतमध्ये जाऊन आपल्याला घेता येत होतं आणि दुसरी एक लाईन होती ते मुखदर्शन घेण्याची. आणि आतमध्ये जर जवळून तुम्ही दर्शन घ्यायला गेला तर तुम्हाला कॅमेरा अजिबात वापरता येत नाही. मग मी काय केलं, मुखदर्शनच्या लाईनमध्ये घुसलो आणि लगेच माझा 2 मिनिटात नंबर आला. आणि आत गेल्यानंतर जे मी देवीचा चेहरा बघितला, जो शांतता माझ्या मनाला भेटली ना, काय सांगू शकत नाही तुम्हाला. एक नंबर वाटलं. आणि दर्शन घेतल्यानंतर मला तिथं व्हिडिओ काढण्याचा पण मला एक चान्स भेटला. नारळ तिथं दिला आम्ही आणि गेलो पुढे. मग बाहेर आल्यानंतर मला एका काकांनी मग त्यांचा फोटो काढायला लावला. काका आणि काकू होत्या कोणतरी. फोटो काढला मी त्यांचा, मला खूप छान वाटलं. तिथून मग पुढे गेलो मी आणि बाहेर आल्यानंतर चप्पल आपली घातली आणि बाहेर कैरी विकणार होता. कैरी विकणाऱ्यापाशी गेलो मग आणि म्हटलं किती रुपयाला कैरी भाऊ. तो बोलला की 10 रुपयाला 3 पीस आहेत. त्याला म्हटलं द्या.
कारण मस्तपैकी चटणी मीठ लावलेली कैरी होती ती घेतली आणि एकदम आनंद घेतला. ह्या उन्हाळ्यात मी पहिल्यांदाच कैरी खाल्लेली आणि कैरी अशी आंबट नव्हती, एकदम कमी आंबट असणारी कैरी. कलमी आंबा कसला असतो आपला सेम तशी एकदम खोबरी आंबा असतो तसा एकदम टेस्ट मस्त होती त्याची. खाल्ल्या खाल्ल्या भाईसाहेब असं मस्त वाटलं ना, एक नंबर. मग थोडंसं मार्केट बघितलं, इकडं तिकडं बघितलं, नंतर गेलो पार्किंगमध्ये गेल्यानंतर आपली गाडी घेतली. 1 तास काय मला झाला नव्हता, त्याच्यामुळे 5 रुपये तिकीट झालं. गाडी घेतलं निघालो सरळ रिटर्न आपल्या घराकडे जाता जाता मला एक मध्येच पुतळा दिसला. त्या पुतळ्याचं थोडंसं शूटिंग काढलं मी. आता तुम्हीच सांगा कमेंटमध्ये की हा पुतळा कोणता आहे. समोर जाता जाता मला एक मॉडिफाईड कार्ड करणारी एक स्क्रॅप कंपनी होती, कसली होती माहीत नाही, पण तिथे एक टोयोटा सुप्रा लागलेली. भाईसाहेब काय गाडी दिसत होती, एकच नंबर. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपण आलो ताराराणी चौकमध्ये आणि असा काय पुतळा होता तिथं मध्ये. तर एकदम मस्त बनवलेला आहे पुतळा. पण पुढे मी आलो. आता जाता जाता म्हटलं काय ब्लॉग काढायचा म्हणून काय व्हिडिओ काढत बसलो नाही. थेट गेलो आपल्या सांगलीत पोचता पुलावरून बघतोय तर कृष्णा नदीचं तिथं काहीतरी चाललेलं होतं. आता सांगलीकर तुम्ही सांगा कमेंटमध्ये की हे काय चाललेलं होतं त्या दिवशी. मंदिरात जाण्याआधी मी एक नारळ कोकोनट घेतला होता आणि मग अंबाबाईच्या चरणी तो नारळ अर्पण केला. तो मोमेंट खूप स्पेशल होता माझ्यासाठी. अंबाबाई दर्शन खूप छान झालं आणि मस्त वाटलं. असं वाटत होतं की सगळा थकवा निघून गेला आहे देवीचं दर्शन घेतल्यानंतर. तर मित्रांनो, हा होता आपला सांगली ते कोल्हापूर अंबाबाई मंदिरात छोटासा प्रवास. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा पुढचा राईड कुठे करावा आपण.